तर माझं भाऊ आम्ही शिलाँगला निघालो होतो मीटिंगला, आमची बजेट मीटिंग असते. मग काय पुण्यातनं फ्लाईट पकडली, शिलाँगला गेलो. शिलाँगला जाताना विमानात जरा व्ह्यू चांगला होता, मग व्हिडिओ वगैरे काढले. झोप लागली, सकाळी उठलं तर पुन्हा चांगला व्ह्यू होता. परत व्हिडिओ काढला. चांगला व्ह्यू दिसला, सुट्टी द्यायची नाही, फिरून घ्यायचं सगळे काय फुकट तर भेटतं का सोडा. मग काय विमान लँड झालं गुवाहाटी एअरपोर्टला. गुवाहाटी एअरपोर्टला म्हटलं भावाला जरा व्हिडिओ काढ. इथं मागं बघा एक प्रायव्हेट जेट आहे, असं तर जबराट जेट होतं का नाही प्ले मोठं. मग काय फ्रेश वगैरे झालं, तिथनं गाडी केली आणि गाडीने नाश्ता केला. तर आम्ही जाणार होतो त्या एक तळ आहे तिथं जाणार होतो फिरायला. मग तिथं नाश्ता वगैरे केला, सगळ्यांनी इडल्या घालला का आम्ही घाला डोसा. हे तळ आहे बघा, प्राईज पूल 10 लाख. नॉर्थ ईस्टच्या इथं स्पर्धा होत्या बोटिंगच्या, सगळ्या बोटी नुसतंच वार जायला मजाच मजा. मग काय इथनं चालताना आपला व्हिडिओ घेतला झेंड्याच्या मागण्या, त्याचा एक नंबर का नाही. हे बघा जंगलात व्हिडिओ एकच नंबर, नाही करायचा. तिथनं आलो पुढं आल्याच्या नंतर एक घाट होता. आपल्या गावाकडे सातारला असतं त्याचं घाट आहे इथं. घाटात काय दुरून उड्या मारायच्या होत्या नुसतं, बाकी काय नव्हतं. कणसं बिनसं अननस मग सगळं होतं इथं. इथनं एका गुहेत गेलो, केव्ज काहीतरी म्हणतो त्याला, केवमध्ये गेलो. तिथं व्हिडिओ काढले, फोटो काढले. बाहेर आलो, बाहेरनं जाताना पुन्हा व्हिडिओ काढले. इथे एक लवचं बदामच्या आकारचं एक खड्डा आहे बघा, इथे पाणी, त्यात पैसे टाकलेले. काय एवढे लोक असतात, काय पण करतात. मग इथनं 50 रुपयाचं फ्रूट चाट घेतलं आणि संध्याकाळी निवांत चेरापुंजीला गेलो. चेरापुंजीला कसं आहे, चेरापुंजी गाव कसं आहे तिथलं, एक नंबर टॉपचा विषय. इथं आमचं हॉटेल आहे समोर.